ही ही हे मला म्हणत आहे टेन्शन नसते, घ्यायचंच टेन्शन सगळ्या दिवशी असते. तर मला सांग, जास्त टेन्शन कोण बाया मरतात की माणसं मरते, म्हणजे मेल फिमेल कोणी पण मरते कोण कोण म्हणते असं? जास्त जास्त कोण म्हणते? लवकर. असं कधी ऐकलंय का शेतकरीचं टेन्शन घेऊन कोणती बाई फाशी लागली? ऐकलं नाही पण काहून मरते ना कोणती. काहून नाही ऐकलं? जास्त डोक्यात आहे. काहून नाही ऐकलं? बाईला टेन्शन कधी येते? हा, नवऱ्यावर किती सेल अरे यार, नवरा आजकालच्या याला टेन्शन नाही. आजकालच्या पोरी राहतही नाही. नवरा दारू पीत राहिला, चलो जय बम बोल बम, मला वरते बोऱ्या बिस्तर पकडते. काही घेणं देणं नाही दिले तर त्याच्यामुळं म्हणजे राहत नाही. आता जे मी बघितले, बहुत साऱ्या बघितले, तयारी केली, अरे नवरा असा असा आहे, करता लाग सोड चिठ्ठी बस. पहिले त्या बाया तशा नाही, मी तर बघितल्या. आता माझ्या घरची परिस्थिती सांगतो. आईने कितीतरी मार खाल्लाय, कितीतरी, असं काही सहन नाही होत असं केक का म्हणजे हे केलंय, तरी पण राहिली ती. मी माझ्या डोळ्यासामने बघितलंय माझ्या घरची परिस्थिती कशी आहे. आता बी माझ्या घरी दारू पिते, तर ते मला पसंत नाही. पण आता काय करणार, परिस्थितीला मात नाही, सुधारल्याशिवाय जात नाही. ते तसंच काम आहे, तर चालूच आहे ते. बस एवढंच कर का पहिल्याच्या नाही मारजोडवालं, पण होत राहते द्यायचं. दारू पाय टेन्शन देणं, आपण तर कोणाला टेन्शन देत नाही. मेन करून दारू. फक्त आपल्याला एकच गोष्टीचा राग येते की आपलं ऐकलं नाही तर आपला माथा ठणकते, बस बात खतम. आणि बरोबर आहे, माणूस 12 घंटे कामून येते, आपल्याला म्हणजे एका शब्दात काम झालं ते झालंच पाहिजे. ते बाकी हो का नको हो, जय बम बोल बम, तर हे म्हणते टेन्शन नाही. म्हणजे तू सांग, कोणती बाई अशी फाशी लागून गेली बहुत टेन्शन आलं नाही बाबाचं, मरत. घराचं काय फ्युचर. टेन्शन घेऊन मरायचं मी फालतू. कोणती पोरगी अशी ऐकण्यात आली का फ्युचरचं टेन्शन घेऊन फाशी लागली? सांग. नाही, तिला 2 घर आहेत ना, ती जगेल असते. आमचं मुलीला घर कोणतंच नसते, एक तर नवऱ्याचं पण नसते आणि बाबाचं अरे पण पण नवऱ्याचं घर तिचंच असते ना, नसते. काहून नसते? बरोबर हिस्सा घेते ना मग. सगळंच तुमच्या नावी असते, हा, आमचं काय? अरे सगळंच नसते नावी आमच्या. 50% प्रॉपर्टी तुमची असते लग्न झाल्यावर, समजलं? मग आता या मोबाईलचे 2 तुकडे करून घेऊन जातो घराकडे. मागणी घेऊन झाली तुम्ही. का? हे असे भूत येतात का नाही, म्हणून म्हणलं माईले आईले म्हटलं होतं की आई व मला हनुमान चालीसा शिकव, म्हणजे हे भूत जवळ नसते आले. आता हे बसलं गर्यात येऊन तुम्हाला कोण कर म्हटलं? दुसरी पाहिजे चांगली. अरे यार तसं परी भेटली असती. परी? अरे हमको परी नहीं चाहिए, हमको क्वीन चाहिए, जो हमारे फैमिली को संभाल सके, जो हमारे घर बार को संभाल सके, हमारी फैमिली की रिस्पेक्ट करे, हमारे माँ बाप की सेवा करे, बस यही चाहिए हमें, और कुछ नहीं चाहिए हमें। बस इतना ही आस है तुमसे, बाकी का हम बाहर का अंदर का सब संभाल लेंगे, और जो तुम्हें चाहिए वो भी मिल जाएगा, जल्द ही मिल जाएगा, उसका टेंशन मत लो। तो तुम भी टेंशन मत लो, पर हमको लेना पड़ेगा, और टेंशन से हम हारेंगे नहीं, कितना भी टेंशन है। और खास त्या लोकांना सांगण्यात येते की जे लोक कर्ज घेतात, अरे बाई कर्जही तेवढं घ्या जेवढे जण तुमचं देणं होते घेणं होते, नाही तर मग फालतू जास्त कर्ज घेऊन मग देणं होत नाही, मग हप्त्यावर हप्ता तारीख देतात. लई लोक आहे आमच्या कंपनीत पण आहे, बाहेर पण आहे. खास माझ्या पर्सनल सांगतो तुम्हाला, माझ्याकडून पैसे घेतले त्याने पण दिले नाहीत. मी मागतो तर मी हर महिन्याला वापस करतो, कोणाचंही असो. पण असं नाही की त्याला तारीखवर तारीख देतो. आणि असे काही लोक आहेत तारखेवर तारीख देते, कॉल दूंगा म्हणजे उद्या तू परवा देतो, असं तारीखवर तारीख वाढवत जाते. तसं नको करा. पैशानं ही कुणाची झोप पण उडते, टेन्शन पण येते. पैसा पैसा आखरी. तर ज्याच्याकडून घेतला इमानदारीने त्याचे वापस करा, ते हेच माझं सांगणं आहे. आणि या सांगण्यावर म्हणजे कोणाला टेन्शन नको फालतूचं. म्हणजे तुम्हाला तो विश्वास करून तुम्हाला पैसे देते आणि तुम्ही त्याला तारीखवर तारीख देता, ही गोष्ट चांगली नाही. तर तुम्ही सांभाळून थोडं, म्हणजे आपल्याच्यानं जेवढे देणं होते तेवढेच घ्या. आता फालतू तुमची पूजागिरी करायला ते कामं नको करा. मी बी पहिले करत होतो, म्हणजे पैसे नाही दाखवले, पण लोकांना दाखवासाठी मी करत होतो.
आता मी ते काम बंद केले. जे आहे ते ओरिजिनल आहे. फिल्टर लागणेवाला काम नाही. पुरा रापचिक ओरिजिनल म्हणजे काम ठेवते ना आपण ठीक अँड वरचा फरसा म्हणल्या हा आपण नुचुरे नुचुरे हा नेचर काय म्हणलं हा नुटुरे फुटुरे तर नुटुरे फुटुरे म्हणल्या गेला तर पहिले आम्ही तुम्हाला सांगतो फ्युचरले का म्हणे फुटुरे फ्युचरले फुटुरे नेचरले नुटुरे म्हणत होतो. तर आपल्याला इंग्लिश तर येत नाही, मराठी येते जे काय थोडीफार वाचता येते. फुल टॉप इंग्लिश येत नाही लोकांना येते. तर माहित नाही बाबा, तुम्ही आपल्या जागी आम्ही आपल्या जागी. ज्याचा हुनर त्याला जमू. आपला हुनर आपल्याला येतं म्हणजे मराठी येते पण फुल आता इकडे आल्याच्यानं नागपूर साईडला त्याच्यानं मराठी थोडं अवघड जाते व्हिडिओ मध्ये बोलण्यात. कारण हिंदीत बोलायला लागतो कंपनीत सगळं सोबत. तर हिंदीतच तर माझे मित्र बी हिंदीत आणि त्याच्यासाठी थोडं हिंदी बोलतो. तर मराठीवाले थोडं हे करा. तर तेही म्हणतात मला, कारण ते बंगालचे आहेत ना, त्यांना वाटते तो उनको लगता है कि तुम हिंदी में वीडियो बनाओ. तो मैं अभी बना भी नहीं सकता क्योंकि महाराष्ट्र हूँ तो मराठी से ही मराठी से ही शुरू करना पड़ेगा. नहीं तो मेरे लोग मेरे को सपोर्ट नहीं करेंगे, बोलेगा ये हिंदी चालू कर दिया ऐसा वैसा. तो उससे अच्छा मेरे को एक दोस्त ने सजेस्ट किया कि तू मराठी चालू कर, तो अपने इधर मराठी ज़्यादा चलता है. तो मैं बोला ठीक है. तो हिंदी बहुत दूर तक जाएगा, मराठी भी उससे आगे लेके जाएगा, ये मेरे को विश्वास है. इसलिए मैं मराठी चालू किया. और उन लोगों को वीडियो समझ नहीं आता अभी उसका मैं कुछ कर नहीं सकता. और मैं हिंदी में प्रॉपर वीडियो नहीं बना सकता. ठीक है मैं बना भी लूँ, इसका लफड़ा हो जाएगा. इसको प्रॉपर नहीं आती ना मेरे को. ठीक है चलो थोड़ी थोड़ी आती तो है और मैं हर वर्ड बोल तो सकता हूँ सोच समझ के. इसका क्या करें. मराठी मध्ये आपण ये क्या मराठी लोक बोलेगा. हो ना, तर मराठीत छान वाटतात अरे ते मराठी बोला आपण जगभरात ट्रेंडिंग गावठी हिंदी मराठी नसते हिंदी बोलायची. चालते ना, जगभरात ट्रेंडिंग हिंदी चालते. तर आपण हिंदी बोलायला पाहिजे. तर ठीक आहे आपण आपली मराठी घेऊन चलो. आपली आमची माती आमची माणसं. जय बम बोल बम. भारत माता की जय.